वो तुम्हारे साए तू बिन नहीं मुझे माँ बाप भाई. तर ते संस्कार जन्मण्याच्या आधीच पडत राहिले, त्यामुळे आय थिंक म्युझिक खूप चांगले आतमध्ये बसले. पासून सुरू झाली त्यांचं गाणं ऐकता मी मोठं झालो. आणि नागपुरात एक आमचा भजन मंडळ होता, तिकडे बापू नावाचे आमचे गुरु होते. त्यांनी खूप चांगले संस्कार आणि भजन शिकवले आणि तोच रियाज होता आधी. कारण मी कधी क्लासिकल मध्ये इंटरेस्ट म्हणजे माझा पेशन्स कमी होता. बट जेव्हा मी सुरेश वाडकरांकडे गेलो तर तिकडे एक डिसिप्लिन सुरू झालं. गुरुकुलला मी 2 वर्ष राहिलो. तर त्या डिसिप्लिनमुळे अजून एक रियाज काय असतं, म्युझिक काय असतं ते कळलं आणि हळूहळू ते आतमध्ये बसलं. पण माझं कंपोजिंग पण एक रियाजच असतो, कारण मी स्वतःच गाणे बनवताना गातो. श्रेयस, आज जर आपण बघितलं की संगीत म्हणजे हे स्पर्धेचंच युग आहे. हे सर्व काही आहे आणि त्यामध्ये सुद्धा काही काही हिरे निघून राहिलेले आहेत. त्या सर्व हिऱ्यांमध्ये श्रेयस हा नारा भविष्यामध्ये कसा काढतो, अजून किती वेगवेगळ्या. मी तर कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं की म्हणजे मी आधी फ्युचर एक्सपेक्ट करून आपण फक्त मॅनिफेस्ट करू शकतो की मला हे अचीव्ह करायचं तर त्याच्यासाठी मी केवढी मेहनत केली पाहिजे. बाकी देणारा तर देतच राहतो. म्हणजे कधी विचार नव्हता केला होता की 30व्या वर्षी फिल्मफेअर येईल घरी. आज आपल्याकडे एक नाही 2 आले आणि 19 वर्षानंतर कोणा म्युझिक डिरेक्टरला 2 अवॉर्ड्स किंवा कुठल्याही म्युझिशियनला 2 अवॉर्ड एक साथ मिळतात. लास्ट कुणाल गांजेवालाला मिळालं होतं, भिगे मोठे जेव्हा आलं होतं तर त्यांनाही 2 फिल्मफेअर त्या वर्षी मिळालं होतं. 19 वर्षानंतर आज मला मिळालं. ते आपल्यामध्ये एक कोइन्सिडन्स आहे आणि देवाचा आशीर्वाद आहे, आईबाबांचा आशीर्वाद. जेव्हा हे अवॉर्ड डिक्लेअर झाले त्याच्या आधी तुला काही कल्पना वगैरे काही नाही. पासून सुरू झाली त्यांचं गाणं ऐकता मी मोठं झालो. आणि नागपुरात एक आमचा भजन मंडळ होता, तिकडे बापू नावाचे आमचे गुरु होते. त्यांनी खूप चांगले संस्कार आणि भजन शिकवले आणि तोच रियाज होता आधी. कारण मी कधी क्लासिकल मध्ये इंटरेस्ट म्हणजे माझा पेशन्स कमी होता. बट जेव्हा मी सुरेश वाडकरांकडे गेलो तर तिकडे एक डिसिप्लिन सुरू झालं. गुरुकुलला मी 2 वर्ष राहिलो. तर त्या डिसिप्लिनमुळे अजून एक रियाज काय असतं, म्युझिक काय असतं ते कळलं आणि हळूहळू ते आतमध्ये बसलं. पण माझं कंपोजिंग पण एक रियाजच असतो, कारण मी स्वतःच गाणे बनवताना गातो. श्रेयस, आज जर आपण बघितलं की संगीत म्हणजे हे स्पर्धेचंच युग आहे. हे सर्व काही आहे आणि त्यामध्ये सुद्धा काही काही हिरे निघून राहिलेले आहेत. त्या सर्व हिऱ्यांमध्ये श्रेयस हा नारा भविष्यामध्ये कसा काढतो, अजून किती वेगवेगळ्या. मी तर कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं की म्हणजे मी आधी फ्युचर एक्सपेक्ट करून आपण फक्त मॅनिफेस्ट करू शकतो की मला हे अचीव्ह करायचं तर त्याच्यासाठी मी केवढी मेहनत केली पाहिजे. बाकी देणारा तर देतच राहतो. म्हणजे कधी विचार नव्हता केला होता की 30व्या वर्षी फिल्मफेअर येईल घरी. आज आपल्याकडे एक नाही 2 आले आणि 19 वर्षानंतर कोणा म्युझिक डिरेक्टरला 2 अवॉर्ड्स किंवा कुठल्याही म्युझिशियनला 2 अवॉर्ड एक साथ मिळतात. लास्ट कुणाल गांजेवालाला मिळालं होतं, भिगे मोठे जेव्हा आलं होतं तर त्यांनाही 2 फिल्मफेअर त्या वर्षी मिळालं होतं. 19 वर्षानंतर आज मला मिळालं. ते आपल्यामध्ये एक कोइन्सिडन्स आहे आणि देवाचा आशीर्वाद आहे, आईबाबांचा आशीर्वाद.